माटे मी तुला एक विचारू, रागवणार नाहीस ना? विचार. तू बाणायला पूर्ण सत्य का नाही सांगितलंस? म्हाळसा, मला असं वाटतं की आता तूही निर्णय घ्यावास. कसला निर्णय? मला आता तू वचनातून मुक्त करावं. मला तू बानूला भेटून द्यावं. एका अर्थी मी तुला देखील सहाय्य करतो आहे. नाही, मला अजूनही असं वाटत नाही की तुम्ही तिच्याशी बोलावं आणि तिला भेटावं. म्हाळसा, जेव्हा तू तिला अर्ध सत्य सांगितलंस तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल ह्याचा तू विचार करावास. देवा, चोडप्पा, राघोबा, देवी, नेवाशेवर न सांगावा आला आहे. राघोबा, आई आणि पिताश्रींचं पत्र आलं आहे. मला खूप आनंद वाटला. आई आणि पिताश्रींचं म्हणणं आहे की आपण एकदा नेवासेला जाऊन येऊयात. म्हाळसा, आता ह्या कृतयुगातील अवतार कार्याची समाप्ती समीप आली आहे. ह्यानंतर त्यांची भेट होणं हे शक्य नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण त्यांना इथेच बोलून घेणं हेच इष्ट ठरेल. आपण इथून लवकरात लवकर प्रस्थान करणार आहोत असं त्यांना सांगावं का? नाही म्हाळसा, ह्या क्षणी नको. प्रथम त्यांना इथे येऊ दे, मग सांग. तेच उचित ठरेल. आपण त्यांना त्वरित निरोप पाठवूयात. चोडप्पा. जी देवा. चौडप्पा, आई आणि पिताश्रींना निरोप पाठवा की आम्ही त्यांना जेजुरीत बोलावले आहे. वैज, येतो देवा. आजा, कोण आले बघ. या 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 या, बसाजी. बानू कुठे दिसत नाही. तुम्ही सगळे असे गप्प का आहात? बानू कुठे बाहेर गेलीये का? नाही, हातच आहे वाड्यात. मग तुम्ही असे दुःखी का दिसत आहात? अव, बानून स्वतःला कोंडून घेतलंय.
माझी शंका खरी ठरली. काय झालंय? तसं नवं काय नाही हो, पर आज पतूर देवीमुळं माझी बानू दुःखी होती. आणि आता काय? लवकर सांगा. जी, देवानं बानूशी बोलणं टाकलं आहे, तिच्याकडे बघत बी नाहीत. बानू, हे बानू, दार उघड बाळा, बघ मी आले. मला माहितीये तू सुखी नाहीयेस, पण त्यावर हा मार्ग नाहीये ग. ए बानू, बघ मी या वेळेला एकटे आले नाहीये, माझ्या सोबत इंद्रदेव सुद्धा आले. ए भानू, दार उघड ग, आपण यावर काहीतरी मार्ग काढू, पण तू आधी बाहेर ये. यात बानूची काहीच चूक नाही. इथं अजूनही काहीतरी घडलंय जे मला तुम्ही सांगितलेलं नाही. काय घडलंय सांगा, काही लपवू नका. बानू देवीसनी भेटून आल्यापासून हे असंच चालू आहे जी. याचा अर्थ सगळ्या प्रश्नांची उत्तरं गडावर आहेत. मग आता आपण काय करायचं? मी गडावर जाऊन श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवींची भेट घेऊन येतो. बानू, दार उघड ग. ए बानू, दार उघड ना ग. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मी कधीपासून बघते आहे तुम्ही काहीच बोलत नाही आहात, शांत आहात. म्हाळसा, मला तर असं वाटतं की तू मला तुझ्या वचनातून मुक्त करावंस. म्हणून तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? नाही म्हाळसा, मी रागावलो नाही. खरं म्हणजे रागवण्याचा प्रश्नच येत नाही. माझी आणि बानूची भेट होणं हे किती महत्वाचं आहे हे आता तुम्हा साऱ्यांना ठाऊक झालं आहे. हो, पण मी देखील हा निर्णय तिच्या भल्यासाठीच घेतला आहे. म्हाळसा, हे मला ठाऊक आहे, परंतु बानूला मात्र ठाऊक नाही. तेव्हा घडलेल्या घटनेवरून बानूने नको तो अर्थ लावायला नको, एवढंच मला सांगायचं आहे. त्यातून तू तिला जे काही सांगितलं आहेस त्याचा तिला धक्का निश्चितच बसला असेल. तेव्हा ह्या साऱ्याला सामोरे जाण्यासाठी तिची मानसिक सिद्धता नसणार. तेव्हा या अशा क्षणी तिने नको तो निर्णय घ्यायला नको, असं मला सांगायचे आहे. पण तुम्हाला वचनातून मुक्त केल्यावर तिला साक्षात्कार होईल असं थोडीच आहे. परंतु निदान त्याला आरंभ तरी निश्चित होईल. या क्षणी तरी माझ्या मनात केवळ तिचाच विचार आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. पण अजून तरी मी माझा निर्णय मागे घेईन असं मला वाटत नाही.
हे श्री नारायण, हे श्री महालक्ष्मी देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. देवेंद्र, गडावर तुमचं स्वागत आहे. तुम्ही गडावर येणार असं वाटलंच होतं. देवी, शची आणि मी बानूच्या बद्दल चिंतित होतो. बानूची भेट घेण्यासाठी जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथं घडलेला प्रकार कळला. खरं सांगायचं तर त्याच संदर्भात प्रत्यक्ष खंडेरायांची भेट घ्यावी म्हणून मी इथं आलोय. श्री खंडेराय आणि म्हाळसा अंतःपुरातच असतील ह्या क्षणी. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ह्या संदर्भात त्यांची भेट घेणं उचित ठरेल. हो, चला बघ. बानू, दार उघड ग. बानू, ए बानू. देवी, तुम्ही बसा जी. किती वेळ असं ताटकत उभ्या राहणार? नाही, जोपर्यंत माझी बानू दार उघडत नाही आणि तिच्या दुःखाचं कारण मला कळत नाही तोपर्यंत मला शांत वाटणार नाही. आता इंद्रदेव गडावर गेले म्हणजे समजेलच की समज. हो, त्यांनाही तिची खूप काळजी आहे. तिला काहीही झालं ना की ते खूप अस्वस्थ होतात. मला खात्री आहे ते नक्की काहीतरी शुभ वार्ता घेऊन येतील. हे श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. इंद्रदेव, जेजुरी तुमचे स्वागत आहे. देवेंद्र, तुम्ही जेजुरीत आला आहात म्हणजे निश्चितच काहीतरी विशेष प्रयोजन असणार, हो ना? होय देवी, एका विशिष्ट प्रयोजनामुळेच आम्ही इथे आलो आहोत. आम्ही? हो, आम्ही म्हणजे मी आणि शची देवी. पण त्या तर इथे दिसत नाहीत. त्या बानुवाड्यात आहेत, त्या गडावर आल्या नाहीत. म्हणजे खरं तर तुम्ही बानूला भेटायला आला होतात, हो ना? आपली शंका रास्त आहे देवी. होय, आम्हाला खरं तर बानूची चिंता अस्वस्थ करत होती आणि म्हणूनच तिची भेट घ्यायला आम्ही तिथे गेलो. बानूची भेट घ्यायला आम्ही तिथे गेलो खरे, पण तिथं आमच्या असं लक्षात आलं की इंद्रदेव, तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. कोणताही संकोच नका बाळगू. क्षमा असावी, पण आम्ही बानूची भेट घ्यायला तिथे गेलो आणि आमच्या असं लक्षात आलं की बानूने स्वतःला एका कक्षात कोंडून घेतलं आहे. आणि कुणीही आलं, कुणीही कितीही विनवण्या केल्या तरी ती त्या कक्षातून बाहेर यायला तयार नाही. आणि देवा, त्यापुढे आम्हाला असंही समजलं की आपण बानूला भेटायला नकार दिलात, तिच्याशी बोलायलाही नकार दिलात आणि म्हणून तिने हा निर्णय घेतलाय. म्हाळसा, मी तुला सांगितलं तसंच घडलं. बानूने नको तो निर्णय घेतला आहे.
देवा, माझ्या मनात एक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर काही केले आम्हाला समजत नाही. देवेंद्र, तुम्हाला श्री खंडेरायांनी आधीच सांगितलं आहे, तुमच्या मनात जे काही आहे ते कोणताही संदेह, कोणताही संकोच न ठेवता त्यांना स्पष्टपणे विचारा. इंद्रदेव, मनात जे काही आहे ते स्पष्टपणे विचारा. ठीक आहे. मग देवा, मला असं सांगा की माझ्या कन्येच्या हातून असा कोणता अपराध घडला म्हणून हा कठोर निर्णय आपण घेतलात? देवा, हा बानूवर अन्याय आहे असं आपल्याला वाटत नाही? इंद्रदेव, हा निर्णय केवळ माझ्या एकट्याचा नाहीये. म्हणजे मी समजलो नाही देवा. यांनी मला तसं वचन दिलं आहे, कारण मी यांच्याकडून वचन घेतलं होतं की यांनी बानूशी बोलू नये. क्षमा असावी देवी, पण आता तर आपल्याला साक्षात्कार झाला आहे. आपल्याला हे कळून चुकलंय की बानू हीच आपल्या गतजन्मातील सखी आहे. आणि असं असताना आपण असा निर्णय घ्यावात याचा उलगडा होत नाही. कारण असं वागणं हे बानूच्या भल्यासाठी आहे. देवी, मी असं म्हणत नाही की आपण जो निर्णय घेतला आहे तो अयोग्य आहे, परंतु बाणाईने स्वतःला कोंडून घेतले आहे त्याचाही आपण विचार करायला हवा. आणि विशेषतः तुम्ही असं सांगितल्यानंतर बानूने असं करावं ह्याचा आपण निश्चितच विचार करायला हवा. क्षमा असावी, पण या सगळ्या घटनांच्या बाबतीत मी अगदीच अनभिज्ञ आहे. मला केवळ माझ्या कन्येची चिंता आहे म्हणून मी इथं आलोय. इथं घडणाऱ्या घटनांची मला काहीच कल्पना नाही. आपण जर मला काही सांगितलेत तर याबाबत कदाचित माझेही काही सहाय्य होऊ शकेल. इंद्रदेव, मी बानूला भेटू नये असे वचन म्हाळसेने माझ्याकडून घेतले आणि त्यामुळेच बानू अस्वस्थ झाली आहे. परंतु म्हाळसेची आणि बानूची गडावर भेट झाली आहे. बानूची आणि म्हाळसा देवींची भेट? हो, मी कोण आहे हे मला कळले आहे. आपण सगळ्यांच्या साक्षीने असं ठरवलं होतं की जिला सत्य कळेल ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल. आणि सत्य मला कळलं आहे. तेव्हा उर्वरित आयुष्यात तुला एकटीलाच राहायचं आहे बानू. देवी, याचा अर्थ असा आहे की तुम्ही बानूला जणू काही सत्याबद्दलच सांगितलं? मी तिला केवळ इतकंच सांगितलं की मला सत्य ज्ञात झाले आहे आणि तिला हे कळण्यासाठी मी संधी दिली आहे.